राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या तर सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर पेच टाळण्यासाठी निर्णय, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज। 24 नगर परिषदा वगळता राज्यातील उर्वरित ठिकाणी उद्या मतदान। एकूण 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 3 डिसेंबरला मतमोजणी। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। तर आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही, गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुकाही पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र, मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य, निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करावा। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मागणी। कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही, सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका, सूत्रांची माहिती। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य, मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मालवणमध्ये पैशांच्या बॅग सापडल्या तर पकडून देणाऱ्यावर गुन्हा, मात्र ज्याच्याकडे बॅग सापडल्या तो भाजपचा असल्यामुळे क्लीन चिट। निलेश राणेंवरील गुन्ह्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचं भाष्य। दीपक केसरकरांचं एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत, तर तुम्ही भाजपावर बोलतायत, मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात। नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं, महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। शिंदेंचे 35 आमदार फुटणार, शिंदे सेनेत फोडाफोडी करण्यासाठीच रवींद्र चव्हाणांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा, तर तुमच्या बुडाखालून माणसं नेलीत, आमचे आमदार फुटतील या भ्रमात राहू नका, शिरसाठांचं प्रत्युत्तर। तर भाजपचा डीएनए विचारण्याची हिम्मत करू नका, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो, दात ही जात आमची। सिन्नरमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा माणिकराव कोकाटेंवर नाव न घेता हल्लाबोल। नगराध्यक्ष पद आणि 30 कोटी रुपये द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकरांनी मला ऑफर दिली, नितेश राणेंचा गंभीर आरोप। तर नितेश राणे डरपोक, हिम्मत असेल तर 30 कोटी मागितल्याचा पुरावा द्यावा, मी अर्ज मागे घेतो, अन्यथा नितेश राणेंनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। संदेश। हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरामध्ये 1 कोटी रुपयांची रोकड हाती, पोलीस पथकानं रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली, एका व्यापाऱ्याची ही रोकड असल्याची माहिती। अजून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला नाही, मीच तुमचा पालकमंत्री असं समजा, भगूरमधल्या प्रचार सभेत अजित पवारांचं भाष्य। अजितदादा शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, संबंधित ठिकाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवालही मागवला।